जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन पॅंथर सेनेने मोबाईल टॉवरच्या विषयी उचलले हे पाऊल। बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने आज इचलकरंजी येथील महापालिकेच्या दालनात वार्ड क्रमांक 21 मधील सूर्योदयनगर येथील मोबाईल टॉवर काढण्याबाबत आमरण उपोषण करण्यात आले। इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त यांना याबाबतची मागणी वजा निवेदन देण्यात आले। यामध्ये इचलकरंजी शहरातील मोबाईलच्या वाढत्या टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। मोबाईलच्या टॉवर जाळे नियंत्रणात यावे यासाठी सरकारने शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज इत्यादी आवारात मोबाईल टॉवर नसावे हे नियम देखील लागू केले आहेत। याशिवाय अशा टॉवर जवळ धोक्याची सूचना असल्याचे फलक लावणे गरजेचे असते। तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये टॉवर तग धरून राहील याची शासकीय प्रमाणपत्र असावे लागते, परंतु बऱ्याच टॉवर कंपनीकडे असे प्रमाणपत्र उपलब्ध नसते। एखादी इमारतीवर मोबाईल टॉवर लावण्यापूर्वी तेथील 70% कुटुंबाचे ना हरकत प्रमाणपत्र असावे लागते, परंतु मोबाईल टॉवर धारक नागरिकांकडून न घेता अनधिकृत टॉवर उभे करतात। त्यामुळे याच्यावर कडक कारवाई करून अशा अनेक कंपन्यांवर आळा बसावा अशा अनेक मागणी वजा निवेदन करण्यात आले। यावेळी उपायुक्त यांनी वार्ड क्रमांक 21 मधील सूर्योदयनगर येथील नरेंद्र कनोजे यांच्या इमारतीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवर बाबत सर्व तपासणी करून तेथील मोबाईल टॉवर किंवा तेथे बंदी घालण्यात येईल अशा आशयाचे पत्र उपोषणकर्ते संस्थापक अध्यक्ष सौ निशाताई बचुटे व जिल्हाध्यक्ष नागेश हजारे व त्यांच्या टीमकडे सुपूर्द करून आपले उपोषण माघारे घ्यावे अशी विनंती करण्यात आली। यावेळी उपोषण मागे घेत बहुजन पॅंथर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वार्ड नंबर 21 सूर्योदयनगर येथील सर्व नागरिकांनी व महिलांनी आनंदात आभार मानले। यावेळी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचुटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे, राज्य संघटक बिपिन खिल्लारे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संतोषी वनमोरे व कोल्हापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नागेश हजारे तसेच सूर्योदयनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह आज इचलकरंजी शहरामध्ये बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने सूर्योदयनगर या ठिकाणी बेकायदेशीर टावर उभा केलेले होते। त्या टावर संदर्भामध्ये आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या समोर आमचे बहुजन पॅंथर सेनेचे पदाधिकारी यांनी उपोषण लावले होते। त्या उपोषणासंदर्भात बाकीचं पुढे सांगतो। कोल्हापूर जिल्हा या वतीने या बहुजन पॅंथर संघटनेद्वारे आम्ही इचलकरंजीच्या टावर संदर्भात आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत। इचलकरंजी या ठिकाणी मोबाईल टॉवर उभे केले आहेत बिना परवानगीच्या हिशोबाने। त्या टॉवरच्या माध्यमातून जनतेला दुष्परिणाम भरपूर होत आहेत। त्यातील ब्लड प्रेशर वाढणे, शुगर वाढणे, पुन्हा रक्तदाब होणे अशा या टॉवरचे पर्याय त्या जनतेवर होत असल्यामुळे आम्ही हे टॉवर रद्द होण्यासाठी उपोषण नगरपालिकेसमोर घेतले आहे। तरी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या उपोषणाला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहे आणि आमच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बचुटे मॅडम, राष्ट्रीय उपाध्यक्ष मारुती साबळे साहेब यांच्या माध्यमातून त्या संघटनेची कामाची धुरा चांगल्या रीतीने चालू आहे। नागेश हजारे साहेबांनी उपोषण चांगल्या रीतीने पार पाडलं आणि या महानगरपालिकेनं त्या उपोषणाला चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी महानगरपालिकेचं संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानत आहे। वार्ड नंबर 21 सूर्योदयनगर या ठिकाणी बेकायदेशीररित्या जो मोबाईल टॉवर उभारणी करण्याचं काम चालू होतं, त्या संदर्भात नागरिकांतून आमच्या बहुजन पॅंथर सेनेकडे तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी माननीय संस्थापक अध्यक्षा निशाताई बचुटे, आमच्या जिल्हा अध्यक्षा सौ संतोषीताई वनमोरे मॅडम तथा आमचे राज्य उपाध्यक्ष मारुती साबळे सर यांच्या मार्गदर्शनाने समस्त नागरिकांना एकत्र करून इचलकरंजी महानगरपालिका येथील अतिआयुक्त सुषमाताई शिंदे यांची भेट घेऊन सदरचे आंदोलन हे यशस्वीरित्या पार पाडले आणि आज शासनाने आम्हाला GR दिला, आदेश दिला आहे की तिथं जो काही टॉवरवरचं काम चालू आहे तो तातडीने आम्ही बंद करू आणि ह्यासाठीची पूर्ण प्रतिक्रिया ही बांधकाम विभागाकडून आणि अतिक्रमण विभागाकडून त्या ठिकाणी त्यांची एक टीम गेली आहे ती सुभाष सावळे यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणचं काम बंद करण्याचे काम आता सध्या चालू आहे। त्यामुळे आजचं आम्ही आंदोलन हे प्रशासनाच्या दिलेल्या निर्णायक आदेशानुसार आम्ही आमचं आंदोलनाचं थांबवतोय आणि त्यांनी आमच्या संघटनेला जो काही न्याय मिळवून दिला, सूर्योदयनगरच्या नागरिकांना जो काही न्याय मिळवून दिला
त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि नागरिकांचे आभार मानतो. आणि संघटनेच्या वतीने मी आज निशाताई यांचंही इथं या ठिकाणी आम्हाला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आभार मानतो. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897.